तुकोबारा, जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा श्री तुकोबारा आहे. मानवी जीवनामध्ये योग्य ठिकाणी अनुसरण घडलं किती उंच प्रसाद त्या अनुसरणाचा मिळू शकतो, याची कारण मीमांसा का मिळू शकतो त्याचं बारकाईनं निरीक्षण तुमच्या माझ्या समोर मांडताय. अनुसरे तो शब्द फार गोड आहे. मराठी भाषकांच्या मराठी वाचकांच्या कायम कानावर येणारे 2 शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. अनुकरण कशाला म्हणता हो? बाह्यरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात, आणि अंतरंगामधलं जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. एखाद्याची वेशभूषा केशभूषा जशीच्या तशी स्वीकारणं अनुकरण आहे, पण एखाद्याचं पवित्र जीवन जसंच्या तसंच अभ्यासणं अनुसरण आहे. अनुकरण करणं फार सोपं आहे या जगात, काही लागत नाही. अनुकरण करायला लागतं तरी काय? भरत महाराजांनी वाजवलेला चक्रधार जसाच्या तसा वाजवणं अवघड काय? प्रयत्न केलं तर एखाद्याला त्याच्यापेक्षा चांगला वाजवता येईल, करता येऊ शकतं अनुकरण, पण अनुसरण करणं सोपं नाही. आपण ज्या श्री गुरूंकडून शिकलो त्यांच्या जीवनातली वारी, त्यांच्या जीवनातलं व्रत, त्यांच्या जीवनातलं वाचन, त्यांच्या जीवनातली उपासना जशीच्या तशी स्वीकारणं कठीण आहे. कपडे घालणं सोपं आहे, बूट घालणं सोपं आहे, राहणं वागणं बोलणं शरीराची हालचाल सगळं सोपं आहे. अनुकरणातलं आहे, अनुसरणातला उघड आहे. त्या दिशेने मनुष्याला जाता येत नाही. तसं अनुसरण स्वीकारून सुख मिळवणं फार कठीण झालेलं आहे. इथं पोट चिरल्याशिवाय शिजर केल्याशिवाय बालकाचा जन्म नाही, आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही. कोण्या काळात जीवन जगतोय आपण बारकाईनं जर अभ्यासलं तर सुईनबाईनं यावं आमच्या आईच्या पोटाला हात लावावा. जी बाई कोणत्या शाळा कॉलेजात गेली नाही, कोणत्या मेडिकल कॉलेजला गेली नाही, कोणत्या शाळेचं तिला ज्ञान नाही, कुठल्या भाषेचं तिला ज्ञान नाही, अशिक्षित बाई, पण घरी आली आमच्या आईच्या पोटाला हात लावावं, तिनं सांगावं बेबे तू तासाभरात मोकळी होशील. अरे जगातलं कुठलं ज्ञान नाही त्या बाईला, पण इतकं ज्ञान परमेश्वरानं तिला दिलं की आमच्या आईच्या पोटाला हात लावल्याबरोबर तिला कळत होतं की तासाभरात प्रसूत होणार आहे. आता तितकं सोपं बाळंत पण आहे हो. दर 15 दिवसाला ट्रीटमेंट, दर 2 महिन्याला डिजिटल एक्सरे, बारीक 9 महिन्याची मेडिसिन. सासरा म्हणतो आराम कर, सासू म्हणते आराम कर, सून म्हणते बाबा मी करते काम, नाही, मालक म्हणतो स्ट्रेस घेऊ नको, आराम कर, थोडी चिंता करू नको, आराम कर. इतकं सगळं 9 महिने बेड रेस्ट घेऊन सुद्धा 9 महिने एकाच डॉक्टरकडे, तरबेज MD डॉक्टरकडे, स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा त्या बाईला त्या डॉक्टरांकडे नेलं की ते डॉक्टर म्हणतात ताई शिजर करावं लागेल. असं का आहे? तिथं तुम्ही असं मानू शकत नाही आमच्या व्यवस्था सगळ्या तयार झाल्या म्हणून आम्ही सुखी झालो. ओरत होतो त्याच्यापेक्षा माग आलो. मरण सुखाचं राहिलं. बापाचा अंतकाळ जवळ यावा आणि पोराच्या मांडीवर बापानं मान ठेवावी आणि म्हणावं भाऊ भाऊ मुलाला दिलेला आवाज आहे. बाप कोणाचाही असो त्यावेळेला अंतकाळात त्याला सगळ्यात जवळचा सोयरा आठवतो, तो म्हणजे मुलगा. बापाच्या जीवनातला सगळ्यात जवळचा सोयरा मुलगा आहे. त्यावेळेला आवाज देतो. मरणाच्या वेळेला माणसाचं पाप माणसाला त्रास देतं. कळत न कळत हजारो झालेली पाप भिंतीवर चित्र रंगवतात. देवाचा बाप अयोध्येचा राजा दशरथ कर्मानं रडत होते. हे राजे ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातोय. जीवनातलं कर्म आहे गेवराई कर. कर्म सोपं नाही. कर्म करायला आपण मोकळे, कर्माचं फळ भोगायला आपण पारतंत्र्यामध्ये. तुम्ही मी प्रत्येक जण शंका कुशंका करायचं काही कारण नाही. भाऊ आवाज दिला बापाने मुलाला. त्यावेळेला बापाचा हात पोरानं हातात घ्यावा, म्हणावं बाबा काळजी करू नका बाबा, मी तुमच्या जवळ आहे. म्हणा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा. काळजी करू नका बाबा, परमात्मा तुम्हाला सहकार्य करेल बाबा. बघा तुमच्या सुना विष्णू सहस्रनाम घेताय बाबा, तुमची नातवंड हरिपाठ घेताय बाबा. ती भाऊनं वाड्यातली गोठ्यातली गाय घरात आणली, गाईचं शेपूट हातात धरा बाबा, तुमचं मरण सुखाचं होईल बाबा. काळजी करू नका बाबा, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. राहिलंय मरण या जगात. ना बापाच्या मांडीवर पोराच्या मांडीवर बापाची मान आहे, ना पोराचा जन्म घरात आहे. असं म्हणतात सटवी येते कधी? 5वीला. तुम्ही बोर झाले काय? घरी जाऊ का? कधी येते ती? 5वीला. या 10-15 वर्षात 3 बियाणं बंद केलं आता. ते काही झटके घेत नाही. ते म्हणजे आता पोर दवाखान्यात होतं, मी काय कोणाकोणाचा ताण घेऊ, घ्या तुमचं तुम्हीच करून.
साठी. अहो इतकं सुखाचा जन्मही राहिलेला नाही तर इतकं सुखाचा मृत्यूही राहिलेला नाही. यात मधलं जीवन सुखात काढायचं असेल तर अनुकरणात निघू शकत नाही. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज बनत नाही. अरे तास 2 तास माझ्या छत्रपतींचं पार्ट घ्यावं कोणी महाराज म्हणेल. छत्रपती होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी या महाराष्ट्राला दान करावा लागतो, तेव्हा माणसं छत्रपती म्हणतात. बापाचा आणि आईचा विरह उघड्या डोळ्याने बघावा लागतो तेव्हा माणसं छत्रपती म्हणतात. सहज नाही होत ते. म्हणून अनुकरणात समाधान नाही, अनुसरणात. नाटक आहे ते माणसानं कशातच करू नये. समाज मान्यतेचं नाटक करू नये, जगानं मला चांगलं म्हणावं नाटक करू नये, श्रीमंतीचं नाटक करू नये, सौंदर्याचं नाटक करू नये. त्याचं पितळ कधी उघड पडू शकतं. जे देवानं दिलेलं असतं तेच खूप छान आहे. हे नाटक आहे, पितळ उघड पडू शकतं. कलेचं नाटक कधी करता येत नाही, कधीच नाही. काही लोकांचा आवाज खूप गोड असतो पण मुद्दाम ते त्या आवाजाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात आणि मूळ आवाज हरून बसतात. म्हणजे मी बरेच गायक कसे पाहिले, अरे बाबा तुझा आवाज गोड आहे ना राजा, म्हण ना बाबा, गोड गातो रे तू, म्हणा वाटत नाही. आसाराम बुवा सारखी, भरत बुवा सारखी ऍक्शन केली की मला कोणी मानेल असं नसतं महाराज. जैसा आहे तैसा राही तरी का देव दुरी. मनुष्य जसा आहे तसा राहिला तशी का त्याची किंमत होते. नाटक कशातच टिकत नाही. एक तुम्हाला श्लोक सांगतो बघा. शोरोसी कृतविद्योसी दर्शनोसी पुत्रते यस्मिन कुले तमुत्पन्नो गजस्तत्र हन्यते. हा एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे, पंचतंत्रात आलेली घटना आहे. एक सिंह पाणी प्यायला गेला आणि तळ्यावर पाणी पिता पिता त्याच्या नजरेला एक कोलीन दिसली. त्याला आनंद झाला, अरे पाण्याबरोबर जेवणही सापडलं. त्यानं डरकाळी फोडली. डरकाळी फोडताबरोबर ती कोलीन घाबरली. माझं मरण आहे पुढं, काय करू. ती इतकी घाबरली का सिंहाच्या डरकाळीत हा आपल्यावर झडप घालेल, आपल्याला मारेल या भीतीनं तिनं क्षणात तिच्या पोटातलं बच्चं जमिनीवर फेकून दिलं. ती प्रसूत होती, बाळंतीन होती, गर्भवती होती. जवळ आलेली तिची प्रसूतीची वेळ, तिनं तिच्या पोटातलं बच्चं जमिनीवर फेकलं. महाराज गर्भवती त्या कोलिनीनं इतकी घाबरली की खोल्याच्या बच्च्याकडं वळून सुद्धा पाहिलं नाही तिनं. वाऱ्याच्या वेगात पळत सोडली. सिंह म्हटला शिकार हातातून गेली गड्या. सिंह त्या बच्च्याजवळ गेला आणि त्याला उचललं. खाल्लं नाही त्याला, मारलं नाही त्याला, त्याला जवळ घेतलं. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. ती चिल्लर माणसासोबत वाद घालत नाही. वाद घालावं कोणासोबत. काही माणसं एसटीत भांडून राहिले, मी 75चा आहे, मी 75चा आहे. ऐकलं भांडताना दिसतं माणसं. भांडण सुद्धा दर्जेदार असावं माणसं. कारण वाद कोणाचा आहे, त्याचा आणि त्याचा आहे. त्यांच्या वादात आपण बोलू नये. त्याला मोठा वाद म्हणतात. की आपल्या वादात सुद्धा कोणाला उडी घ्यायची दानच झाली नाही पाहिजे. तो मर्दाचा वाद आहे, मोठ्याचं भांडण आहे. काय सामान्य सोबत वाद घालतात. ज्याला हौस आहे ना गेवराई मध्ये भांडायची, इथं नाही. पुणे मुंबई 307 302 ज्यांच्यावर जबर कोणी दाखल एकदा त्यांच्यासोबतच आपली जिरून घ्यावी, म्हणजे पुन्हा पुन्हा आपली वाद घालायची इच्छा होत नाही. तिला गेवराई शहरात काय वाद घालायचा. माझ्या गावात एखादा वाद घाल, काय वाद घालायचा. वाद घालणारी एक कर्तबगार वीर पत्नी कीर्तनाला बसलेली माझी यशोदाबाई. वाद घातला तिच्या नवऱ्यानं, तिच्या मालकानं. आम्ही दोघांनी कीर्तन केली, राऊतबाबांनी कीर्तन केलं. पहिला सोहळा, त्या सोहळ्याचे साक्षीदार आम्ही. माझी यशोदा गोसावी नावाची महिला आली कीर्तन. कारण बांड पोरग देशासाठी समर्पित केलं, कुटुंबासाठी नाही, देशासाठी. धार 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 गोळ्या छाताळात गेल्या तरी भारत मातेची माती पवित्र मोठीत होती. आणि तिथं ती माती आवाज देत होती, हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही
नाही नाही माझी इच्छा आहे झेंडावंदन करायची. अरे करू दे ना कोणाला बी, आपल्या देशाचा झेंडा फडकून की दुसरा. तुझी काय इच्छा आहे झेंडावंदनाची? फार हौस आहे झेंडावंदनाची. तिथे तुझा गावात काय झेंडावंदन करतो? तिथं मर्दाची बच्चे गुडघ्यावळा पाय बर्फात होऊन देशाच्या तिरंग्याला हिमालयात सलामी देतात. तू काय गावात झेंडावंदन करतो रे? भांडणच करायचं असेल तर भांडणाची सुद्धा चर्चा व्हावी, मीडियाला न्यूज यावी. जनाबाईनं भांडण केलं पण सामान्य अशी नाही. आपण तो प्रकाशित केले जनाबाईची भांडण. सुंदर भांडण आहे जनाबाईची, एक फार गोड भांडण आहे. पुण्यवंत पाताळाला गेलेला, पुण्यवंत पाताळाला गेलेला, ते भांडण आहे जनाबाईचं. आपल्या भांडणात सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता हेच आश्चर्य आहे. तुमच्या भांडणात कोणी टाळ्या वाजवले? आपलं भांडण चालू झालं, एखाद्याशी कोणी म्हटलं थांबा शिवाय देऊ नका, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती, होत नाही ते. जनाबाईचा वाद आहे घातलं तर मोठ्याशी. सिंहानं ते बच्चे उचललं खांद्यावर आणि घरी आणलं. बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे तिसरं माझं समज. आता जुन्या काळातली बायको होती, ऐकून घेतलं तिनं. आता सिंहांनी ती अपेक्षा करू नये. आता कांडी राहिला ती कसो काजा. परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. त्याला तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईला राग आला जरा. त्या बाईने मला पोचा फेकून मारला, डाग पडला माझ्या शर्टला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई माझ्याकडे पाहत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती. मी हुशार माणूस, मी घराच्या बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता? तो म्हणे झालं काय? अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हणे तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम. म्हटलं हे तू तिला जाऊन विचार ना. तो म्हणे तुम्ही फोन ठेवा महाराज, मी घरी जातो, आज तिची सुटका नाही. म्हटलं महाराज सांग भाऊ तिले. नाही नाही तुम्ही फोन ठेवा. मी त्यांना पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला. म्हटलं भाऊ पोहोचले नाही तुम्ही अजून? तो म्हणे मी पोहोचलो महाराज. म्हटलं कुठे तुम्ही? मी दारातच उभा आहे म्हणे. अहो म्हटलं घरात जा ना. कसा जाऊ म्हणे, अजून फरशी ओली हो. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. सांभाळ माझे दोघं. सांभाळायला लागली ती. दोन्ही पोरं मोठे झाले तिचे आणि हे मोठं झालं. सिंहाची पोरं कधी आयत खात नाही. दुसरं मोठे पण आयुष्यात कधीच माणसाने आयत खाऊ नये.
संध्याकाळी झोपते वेळी आपल्या खिशात आपल्या कष्टानं किती रुपये आले हा खिसा संध्याकाळच्या वेळेला तपासूनच चकारायचं षष्ठी विभक्ती आहे. झोपलं पाहिजे. भले ते कोणाची कमाई 200 असेल, कोणाची 500 असेल, कोणाची 50,000 असेल, त्या संदर्भातली चिकित्सा नाही. पण अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. कधीतरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो. महाराज बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून दे एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ संधी? फार दिवस नाहीये. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृक्षेत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखो आहेत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या, आपण बाप पाहिजे घरात. बाप बाप आहे महाराज. त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्यात. त्याच्या रक्तानच आपला संसार फुलला जातो, त्यामुळे त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना. 50 रुपयाची वाजणारी ढोलक पण घरी म्हणून आणली घरी. 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं ढोलक मृदंगही येत नव्हतं 50 मध्ये. ते 50 रुपयाचं ढोलक आणलं, नकळत बोट फिरकायला लागली. कधी माणूस मृदंग वादळ झाला कळाला सुद्धा नाही. हे कळत नकळत झालेले उपकार आहे बापाचे. तुम्ही निवडून या, लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही मोठ्या पदावर जा, माणसं तुमचं कौतुक करतील. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हा, लोक तुमचं कौतुक करतील. पण पाणी पिताना घरात भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर गेली की मनात विचार येतो, माझ्या बापाची माझ्या आईची गरज होती. आज अख्खं जग आहे माझं कौतुक करायला, पण माझा बाप नाही ना. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती 1674 ला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याने संपन्न होतोय. माझ्या राजाचं कौतुक करायला देश विदेशातून माणसं आलेली. पण महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे आणि आऊसाहेबांनी पाणी पाहिलं. शुभा, अरे सिंहासन आवडलं नाही का? आवडलं आऊसाहेब. मुकुट आवडला नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? मा, हे सगळं आवडलं मला, पण आम्ही राजे झालो पाहायला तुमच्या कपाळवरच कुंकू नाही हो जिवंत. आमचा बाप नाही हो. सांगा, जो छत्रपती झाला त्यालाही असं वाटतं माझा बाप पाहिजे होता. आपण तर छोटी माणसं आहे. या महाराष्ट्राच्या मालकाला वाटत होतं ते मालकत्व पाहायला माझा बाप पाहिजे, म्हणून बाप बाप आहे. बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा. अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप. सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात. पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे, गरीबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा. कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पोरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो. सगळी माणसं नवीन कपड्यात, नवीन वस्त्रात. त्या अख्ख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो. भाऊ तुम्ही जेवले? भाऊ तुम्ही आता आले? भाऊ चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे, पंक्तीत वाढता वाढता लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात, पाटील चला गडा, पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरताय, चला चला. चला लेकीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात.
बाप करी जोडी लेकुराची ओढी, पिता स्वयंमेव नारायण, बापा माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. अरे बाप नारायण आहे. आपली धर्म संस्कृती सांगते आपल्याला. केवढा जरी दिसला तरी जगातल्या सगळ्या वाऱ्या आल्या. ज्ञानोबाने कोणाचंही चरणाचं वर्णन करू शकत नाही महाराज. सकळ तीर्थाची धुरे हे जे वर्णन ज्ञानोबाने केलं, जे का माता पितरे, सोपं वाटतंय वर्णन, शक्य नाही. सकळ तीर्थ म्हटली एक तीर्थ मिळत नाही. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे, परिपवित्रत्व संबंधे तीर्थाची. स्वच्छ जल मिळेल, शीतल जल मिळेल, पण तीर्थ मिळणार नाही. जगातली सगळी तीर्थ आमच्या बापाच्या पायात ओळखली ज्ञानोबाने. काहीतरी असेल ना आमच्या बापाच्या पायात. त्याला पाय पाहिलं की कष्ट करतात. कीर्तनातून घरी गेल्यावर तुमच्या माझ्या बापाचे पाय जर पाहिले तर मला वाटत नाही आपल्या बापाचा पाय मखमलीच्या गादीवर फिरणार आहे महाराज. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या चेहरा सांगतोय आपल्या बापाच्या पायावर कष्टाच्या भेगाच पडलेल्या आहे, आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. धरून आणलं जातो त्याला. लेखबा बिड्या करताना धरून पाटील लेकीला बिड्या करा. सगळी माणसं फोटो सेशन करतात ओवाळणं घालताना. सगळी पोरगी फोटो काढते, पण पुढे आलेला भरलेला पायजाम्याचा माणूस पाहिला, चिखलात भरलेले पाय पाहिले की ती पोरगी फोटो काढत नाही, मिठी घालते. तिला कळत रे हा तर माझा बाप आहे रे बापा, हा दुसरा तिसरा कोणी नाही. इतकं प्रेम, इतकी माया. म्हणून बापा समोर मनुष्यानं कष्टाळू बनावं. आयता खायची सवय मनुष्याची बंद करावी. कधी मनुष्यानं आयतं खाऊ नये. जे मिळवता येईल ते कष्टानं मिळवायचं, आपल्या प्रारब्धानं, आपल्या कष्टानं. चला थोडासा विस्तार होतोय पण हरकत नाही. दोन्ही पोरं शिकारीला निघाली. कोणाची? सिंहाची. त्यांच्यासोबत हेही निघालं कोल्याचं. त्या दोघी भावांनी ठरवलं आज हत्तीची शिकार करायची. हत्तीची. ते कोला ऐकून राहिलं. तो म्हणे अरे ऐका, हत्तीचा नाद करू नका. तो केवढा, तुम्ही केवढे. त्यानं तुम्हाला पाहिलं पार जीव जाईल तुमचा दोघांचा. तुम्ही चला माघारी. त्या दोघही भावांना असं रागाने ओढून बघितलं. कोणाकडे? खोल्याकडे. खोल्याकडे एकदम धक्का बसला. तिथून पळत निघालं घरी. रडा बिडायला लागला. आता नाटकीच. तो म्हटला आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो आता. म्हणजे ते गेले, मेले असतील ते आतापर्यंत. आम्ही नाही म्हणत होतो ते हत्ती बरोबर भिडले की त्याला जवळ बोलावते. काय म्हणताय का? सिहीन पंचतंत्र बोलते. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रते यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र हन्यते. कोल्या तू शूर आहे. विठ्ठल विठ्ठल. इथं एका एकाचं वैभव पाहिलं तर प्रत्येकाला परमेश्वरानं वेगळं काही दिलेलं आहे. इथं जोडी लावली तर बघा ना. काय त्यामुळं फार अवघड आहे ते सगळं. अशी कीर्तन करणं जड जातात महाराज. इथं कीर्तनाचे पूर्ण मार्ग घ्यायचे असतील तर वेळेच्या आत कीर्तन सोडावं. कीर्तन करायला एक चुकून कोणाचं नाव घेऊ नये. दोन मग या कीर्तनाची कला असते ती, ज्याला मार्क मिळवायचे त्याच्यावर. का रमेश महाराजांच्या संस्थेत कीर्तन केलं सगळी मान्य, पण काय आपल्या संप्रदायाची महती हो. कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी ऐकावं, कोणीतरी म्हणावं. ज्ञानोबांनी हे याच संप्रदायाला दिलं महाराज, अन्य तर कुठं नाही. तुम्ही या नजरेला वळून जरी बघितलं, आपण प्रत्येक माणूस इतका नशिबवान आहे. आपल्या सगळ्यांची पात्रता तिथं छपलेजोड होती, पण ज्ञानोबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत तुम्हाला पोहोचवलं.
14 कोटी त्यातली 7-7, 8-8 कोटी माणसं तुमची कीर्तन ऐकता. साधी गोष्ट ही. कशाला म्हणता 8 कोटी समाज? 8 कोटी समाजात 288 आमदार निवडून येतात. इतकी माणसं आपल्यावर प्रेम करता. साधी गोष्ट नाही ते. तुमचे मिलियन मधले व्ह्यूज बघा तुम्ही सगळ्यांनी एकदा तपासून. कोणाच्या चालीचे, कोणाच्या कीर्तनाचे. आवाज चालत नाही, बुद्धी चालत नाही. काय शिकलोय आपण? काय येतं आपल्याला? कळतं? एखादं वाक्य इंग्रजीत बोललं कोणी तर आपल्याला कळत नाही, पण इंग्रजी ज्यांना कळतं ती माणसं कीर्तन ऐकायला बसतात. शिकून येत नाही महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या क्षेत्रात. कोणी शिकून काही येण्याचा प्रयत्न करू नका. 10-10 वर्ष लोक आळंदीला राहिले, स्वर कळत नाही. स्वराला तर ताल कळत नाही, ताला स्वरात आला तर प्रमाण कळत नाही. म्हणजे कुठंतरी माणूस अडकतो. पण पवित्र अंतःकरण ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला विनयानं लागलं आणि म्हणावं फक्त त्या साधकांना, माऊली करा कृपा माझ्यावर. कधी ज्ञानोबाऱ्या तळ हातावर घेतील. जगातली कोणती शक्ती तळ हातावर ज्ञानोबाऱ्यांनी घेतलं एकदा की आपल्याला परास्त करू शकत नाही. इतकं वैभव आहे साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज. साधन येते. तो म्हटलं आई ते दोन्ही मेले असतील. अरे पण का? सिंहासोबत भिडले, हत्तीसोबत भिडले. ती त्याला काय म्हणते ऐका आणि पुढे चला. शोरोसी कृतविद्योसी दर्शनयोसी पुत्र ते. कोल्या तू शोर आहे, कृतविद्योसी हुशार आहे, दर्शनयोसी पुत्र ते. तुझ्याकडे पाहिलं की पुत्र प्रेम करावं वाटतं. फक्त बेटा कोल्या यस्मिन कुले तो उत्पन्न गजस्तत्रण हन्यते. तुझ्या घरात पैदा झाला तिथं कोणावर विश्वास ठेवायची पद्धत नाही. अरे पोरासारखं जपलं रे तुला. जे प्रेम सिंहाच्या पोराला दिलं, माझ्या रक्ताला, ते प्रेम दिलं तुला. पण का रे माझ्याच पोरांची युद्ध करायची वेळ आली, नुसता उभा राहिला असता कोल्या तरी हत्तीच्या सिंहाच्या युद्धाच्या चर्चेत तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्याचं सुद्धा नाव घेतलं असतं त्याच्यात. पण आमच्या पोरांच्या मनगटाच्या ताकदीवर संशय घेतला आणि पळत आला ना. एक लक्षात ठेव, माझी दोन्ही पोरं घरी यायच्या अगोदर इथून निघून जा. ती मर्दाची बच्चे. तुला जर त्यांनी घरात पाहिलं तर ते तुझ्या नरडीचा घोड घेतील. धोकेबाज माणसं या घरात टिकू शकत नाही. तू इथून निघून जा. कोल्या नाटकातलं कोल सिंहाच्या घरात धारा धरू शकत नाही. जसं नाटकातलं कोल सिंहाच्या घरात चालत नाही, तसा नाटकातला साधक तुकोबारांच्या दारात चालत नाही. म्हणून अनुकरे तो नाही, अनुसरे तो अमर झाला.
अनुसरे तो अमर झाला. जो अनुसरे तो अमर झाला. काऊ कोणी केलं अनुसरण? अनुसरण संतांनी केलं. काय अमरपद मिळालं त्यांना? 3 प्रमाण सरळ सांगतो पुढे चलतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी 2. आणि गेले योगीराज अनादि जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. याला म्हणतात अनुसरे तो अमर झाला. संत अनुसरणानं अमर झाले. परिणाम अंतरला संसारा. इथं संसार या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. याचं अंतर वाढलं म्हणजे समजावं आपला परमार्थ सफल व्हायला लागला. याची आठवण आपल्याला परमार्थिक साधनेत येऊ नये, कधीही येऊ नये. ती येण्याकरता अनेक प्रयत्न केले, ती जाण्याकरता अनेक प्रयत्न केले, पण त्या हा देह मनुष्याला सहकार्य करत नाही. तुकोबारे म्हटले देवा होत नाही रे. हाच सगळ्यात मोठी अडचण म्हणतोय परमार्थ करायला. न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य करे आळवण, माझा अभिमान असो द्यावा. किती प्रयत्न करतोय देवा, पण आमच्याकडून होत नाही. काय महाराजांनी सहन केलं असेल आयुष्यात देव जाणे बाबा. आपण सगळे वारकरी परंपरेत काम करणारी माणसं आहोत. आपण जर थोडस तपासलं आपल्या घरातलं अनुसरण तर आपल्या लक्षात येईल काय चाललंय, काही नाही जगात. तुकोबारांनी काय स्वीकारलं, ज्ञानोबारांनी काय स्वीकारलं. प्रयत्नाची पराकाष्ठा करून मिळवलेलं वैभव आज पूर्णतेला नेण्याचं केवळ माध्यम तुमच्या माझ्याजवळ आलेलं आहे. करतात आपली पोरं. तुम्ही तुमच्या माझ्या बछड्यांकडे एकदा घरी नजर घाला. मी माझ्या पोराचं उदाहरण रोज सांगतोय रोज. आता इथं संख्या जास्त आहे कीर्तनकारांची म्हणून तुम्हालाही माहित पडावं. मला 7 वर्षाचा मुलगा आहे बाबा. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे. हुशार आहे प्रचंड. तय्या CBSE ला शिकायला हुशार आहे चांगला, पण शाळेत नाही. घरी माझं ना ते. एक दिवस माझ्या मोठ्या भावाने माझ्या पोराला एक फटका मारला. मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला. तो म्हटलं मला आप्पांनी मारलो. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे, मारलं तर ठीक आहे, आपण बाबांना सांगू. मी फोन बंद केला. तो शांत झाला. संध्याकाळी आमच्या दादा म्हशीचे दार काढायला गोठ्यात गेले. आमच्या राहत्या घराच्या पलीकडच्या रोडला आमचा गाई म्हशीचा गोठा आहे. ते गोठ्यात गेल्यावर त्यांनी वगारू सोडलं. ती म्हैस बच्चे घेत नव्हती, ती लाऊटची म्हैस होती, पाय उचलायची. आमच्या भावाच्या लक्षात आलं बहुतेक हे वगारू सोडलं बिटलं असेल ते काही दूध देणार नाही म्हणे. आता त्यांनी ते वगारू बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला एक फटका ठेवला. दुसऱ्या दिवशी बरं का दुपारी फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणत होतो, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणून. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगाडू सुटलं नव्हतं, त्यानं ते सोडलं होतं. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा नाद. कोणाला शिकवता हे सोपं राहिलं. तयाची आचरावी पावले हे प्रमाण, ही ओळी ज्ञानोबरांची घरात लिहून ठेवण्यासारखी महाराज. तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा झाले, तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. माऊलींच्या चरणाचा आश्रय घ्याल, तुकोबरींच्या चरणाचा मागोवा घ्याल तर तुमची पुढची पिढी सुखात जीवन जगेल. त्याचा अपेक्षा करू नका. सूत्र त्या ओवीचं यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवी सर्वजनः सहित प्रमाणम कृते लोकस्तदनवर्तते. एत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवेती, येल त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. या ओवीच्या पुढची ओवी आहे. तयाची आचरावी पावले. मग पावनी सात्विकी श्रद्धा झाली. सत्वगुण अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हायला अनुसरणच लागेल. नाटकात ते होणार नाही. ते जर झालं तर याचं अंतर वाढतं. अंतरला संसारा. आणि ज्याला याचं अंतर वाढवता आलं
त्याला जीवनातलं सगळ्यात मोठं सुख प्राप्त झालं असं म्हणा. याचा काय धर्म आहे हो? याचा धर्म जर भक्तीच्या दिशेनं गेला तर देव करेल ना. त्या गंगाधर पंत मवाळांच्या चरित्रात, सोनबा ठाकूराच्या चरित्रात अनेक पुरावे पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध उदाहरण आहे तुकोबरीच्या मृदंग वादकाचं. हजारदा आपण त्याचं चिंतन करतो. लोहगाव नावाचं गाव आहे आणि तिथले तुकोबरींचे मृदंग वादक सोनबा ठाकूर, महाराजांच्या आवडीचं मृदंग वादक. आजही तुकोबरींचा 14 टाळकऱ्यांचा फोटो दिसतो ना महाराज, त्यामध्ये सोनबा ठाकूरच वादक आहे. तिथे लिहिलेलं आहे बघा. शिवराय कीर्तनाला बसलेले पुढं अनेक माणसं कीर्तनाला आहेत. 14 टाळकरी मानाचे उभे. रामेश्वर शास्त्री कीर्तनाला आहे. गंगाधरराव मवाळ आहे. बहिणाबाई शिवरकर आहेत. त्या सोनबा ठाकूर तुकोबरींच्या आवडीचे मृदंग वादक. प्रत्येक गायकाचा कुणीतरी एखादा लाडका वादक असतो. प्रत्येकाचा, ओंकार महाराज सगळ्याचा. कोणाला तरी असं वाटतं अनेक वादक हजर असले तरी माझी चाल त्याने वाजत. म्हणजे असं काही नाही की त्याला जगातलं सगळंच येतं, पण ते आवडीच असतं. एक जीव असतो, आपला प्रेम असतो. तुकोबरींच्या आवडीला महाराजांना अनेक लोकांना वाटायचं मी तुकोबरींच्या भजनाची सेवा करावी, पण महाराज जिथं कीर्तनाला आले सोनबा ठाकूरांनी वाजवा. एकदा लोहगावलाच तुकोबरींचं कीर्तन आणि महाराज कीर्तनाला आले. दुपारीच पोहोचले. आल्या आल्या विचारपूस झाली, सोनबा कसा आहे? तिथल्या मंडळींनी सांगितलं महाराज ठीक आहे, पण जरा त्याला बरं नाही वाच, त्याची तब्येत बिघडलेली आहे, तापानंग त्याचं फनफनलेलं आहे. असं हो, बर 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 बर. आज कीर्तन आज नाही वाजवू शकत महाराज तो कीर्तन. महाराज म्हटले असू दे, कोणालाही बोलवा, आपण कीर्तन करून घेणं गरजेचं आहे. महाराजांचं प्रेम. महाराज म्हटले पण मला सोनबा ठाकूराची भेट घालून द्या बरं एकदा, मला त्याला 2 गोष्टी बोलायच्या आहे. बर महाराज. कीर्तनाची वेळ झाली. महाराज कीर्तनाकरता हजर झाले. असं म्हणतात बाबा महाराजांचं चरित्र बोलतंय. महाराजांनी एकदा विना घेतला की रामकृष्ण हरीला सुरुवातीला डोळे बंद करावे तर जय विठ्ठलाला डोळे उघडावे असं म्हणतात. महाराजांचं कीर्तन होतं ते. महाराजांनी डोळे बंद केले आणि मृदंगावरची थाप कानावर पडली. थाप कानावर पडता बरोबर उघडे डोळे महाराजांना करावे लागले. थाप तर परिचित वाटते. महाराज म्हटले कोणाची थाप आहे? डोळे उघडून बघितलं, दुसरा तिसरा कोणी नाही, सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर होते. आनंद झाला महाराजांना. अरे बरं नसून कीर्तनाला आला. निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. कीर्तन झालं, परममान झाले श्रोते. कारण महाराजांचं कीर्तन आहे सगुण चरित्रे. गोदेबाबा याला चाल म्हणायची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ओ सादर वर्णावी. संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. महाराजांचं काही कसं सांगू मी. श्रीधनम नास्तिकम चरितम न श्रवणीय, वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः, गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. ही कीर्तन परंपरा आहे. हे लोकांना देऊ कसं दुसरं? जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. कोणाच्या अंतकरणातला सत्वगुण मी हरवू कसा? अक्रूर महाराज साखरेंचं कीर्तन ऐकलं का निदान कीर्तन कसं कळावं करावं, त्यात समाजाशी वार्तालाप कसा असावा, संतांचं चरित्र कसं असावं, मधल्या गोड चाली कशा असाव्या, मधलं भजन कसं असावं, हे शिकावं ना. कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. हा सगळ्या अज्ञानांचाच बाजार आहे. इथं कोणी पूर्ण नाही. कोण माईच्या पोटातून शिकून आलंय? सगळा अज्ञानी लोकांचा बाजार आहे. इथं फार बळीजाव करायचा नाही कोणी. मी इकडे गेलो मला हे यायला लागलं, काही येत नाही आपल्याला. येत नाही म्हणून आपण जगात आहे. आलं असतं तर आपण नर्मदेच्या काठावर असतो. अरे अज्ञानी माणसं जगात फिरतं ना. पूर्णतेला गेलेला पण मुहूर्त प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. या अवस्थेचा माणूस जगात फिरत नाही. तो नर्मदेच्या काठावर राहतो. पण फार बळीजाव नाही. जे आहे ते स्वीकारूनच पुढं. आपण रत्न पारखी गाजर पारखी, त्या गाजर पारख्यात तुम्ही मी आहे. आपल्याला काय करतं समाज? आपल्याला मानतो एवढंच आहे. आपल्याला अजून काही कळालेलं नाही. मी निदान माझं तरी बोलतोय बाबा. ज्याला समाज म्हणतो, विशाल महाराज खोलीची कीर्तन खूप ऐकतात. नाही नाही,
पिंगळ्याचं बरं चाललंय लोक मला म्हणतात काय अरे पण हे 2-4-5 वर्षाचं असतं ना. जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाला माणसं 3-3 तासात जायची. अण्णांना घशाचा कॅन्सर झाला, अहो अण्णांच्या खुर्चीला धक्का लागायचा, महाराज माणसं ओढून बघत नव्हती. तुम्हाला काय सांगावं. ज्यांनी वक्ते बाबांची नावं घेतली विचारा. शिवा महाराज बाबास्करांना आम्ही त्या तालमीत तयार झालो. मी राहिलो वक्ते बाबांकडे, हे राहिले महाराजांचे भाऊ विद्वान झाले. ज्यांनी वक्ते बाबांचे आयुष्यभर नावं घेतले, एकदा सुद्धा वक्ते बाबाच्या अंत्यविधीला आले नाही, पुण्यतिथीला आले नाही. विचारा महाराजांना. तुम्हाला वाटतं काही सोपं चाललंय? काय नाही हो. सब चुतू की बाजार में फतोर का व्यापार चल रहा दुनिया में. त्याला फसवायचं, त्याला फसवायचं. तुम्ही मी कोणालाही फसवू शकतो, पण जगन्माता चित्कला मुक्ताबाईला नाही, ज्ञानोबारांनी लक्षात ठेवा, नाहीच फसवता येत महाराज. अरे अकलेचं दिवाळ जगात मांडू नये याकरता ज्ञानोबारांनी कला दिली, ती लोकांना फसवणारी, लोकांचा घात करणारी. इधर रिक्षावाल्यांची युनियन आहे, ग्रामसेवकांची युनियन आहे, पण गायकवादकाची कीर्तनकाराची युनियन नाही मला. आपण आपल्या मित्राचं सहज काही ऐकू शकतो. आपल्या अंतःकरणाचा परिचय तो आहे. आपल्या मित्राबद्दलची निंदा आपण ऐकूही शकतो, निंदा करूही शकतो. अशी तुम्ही माणसं आहे. काय ज्ञानोबारे कधी देवजाने कृपा करतील आपल्यासारख्याच्या अंतःकरणावर माऊली. स्वप्नात सुद्धा आमचे येऊ देऊ नका. प्रारब्ध ही जर तुम्हाला मान्य असेल, मला मान्य असेल, तर मला असं वाटतं याच्या पलीकडे जाऊ, शोधू कुठं जगात काय चाललंय, बघूया. ज्ञानोबारा आपल्यावरही कधीतरी प्रेमानं बघतील, कृपा करतील. होत नाही महाराज त्याच्याशिवाय. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभवीन जीवा दुःख देतो, लाभवीन जीवा. पायाखाली काय काहीतरी घेतलंय. द्वेष काय करता? अक्रूर महाराजांचं मोठेपण पाहू नका. पायाखाली काय घेतलं त्या महात्म्याला ते बघा. तसं आपण प्रत्येकाने तुमच्या मला आज काळाची गरज आहे की जी माणसं तुम्हाला जास्त मोठेपणा देतात त्यांच्याजवळ हातभर लांब नाही गरज आहे महाराज. थोडं लांब. या लोकांच्या कौतुकानं थोडीच आपण मोठे. आपण ज्ञानोबारांच्या कृपेनं मोठी, तुकोबारांच्या कृपेनं मोठी. हे बरं चाललंय ना आपलं, तोपर्यंत माणसं जवळ येतात. पण प्रेम निरागस असं कुठेही भेटलं की मिठी आलिंगन जे या परिवारात आहे. इतकी वर्ष झाली अक्रूर महाराजांनी हा परिवार सांभाळला. साधी गोष्ट आहे. 2 वर्ष जमत नाही गायकाचं गायकाची, वादकाचं गायकाची. जरा तपशिला शिरावं थोडस. 1-2 कार्यक्रम कमी, 2-4-5 माणसं मानणारी कमी. पण मी तुमच्या भावासारखं मी हात जोडून प्रार्थना करतो,
जन्मभर एका माईची लेकर म्हणून राहा, केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आपल्याला. कधीच नाही. आपल्या माणसावर प्रेम करा, नितांत जे आत आहे ते. एखाद्याला तुमचं आवडलं नाही, हात धरून म्हणा त्याला, मला तुझं आवडलं नाही गड्या, अरे मिठी मारेल तुम्हाला. तू गरज आहे शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे ज्या मी शिकलो. अक्रूर महाराजांनी मला 10 वर्षापूर्वी एक कथा दिली होती, मुक्ताईचे चरित्र. महाराजांना आठवण असेल, सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसलेंकडे जावळी तालुक्यात ती कथा होती, शिवेंद्रराजे भोसले. मी खरं सांगतो महाराज तुम्हाला, मुक्ताबाईचं चरित्र कोणी सांगावं अशी चर्चा त्यावेळेला साताऱ्याला झाली. आणि इतक्या मोठ्या सभेमध्ये खुल्या अंतःकरणानं अक्रूर महाराज साखरेंनी मला ज्या वेळेला माझं नाव घेतलं की विशाल महाराज खोले ना तुम्ही मुक्ताबाईचं चरित्र सांगायला बोलवा, माझ्या डोळ्याला धारा लागल्या. मी बच्चा 10 वर्षापूर्वीचा विषय, 22 वर्षाचा पोरगा होतो मी तेव्हा. आणि इतक्या मोठ्या जबाबदार उत्सवामध्ये इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने माझं नाव घ्यावं, या सगळ्या गोष्टीचा परिचय एवढाच. मत्सराचा ठाव असं काही नसतं. मोठ्या कार्यक्रमात कीर्तन करणारे कीर्तनकार मोठे असतात आणि छोट्या कार्यक्रमात उलट आपल्यापेक्षा जास्त अडचणी सर्वसामान्य गावामध्ये कुठल्याही उत्सवामध्ये कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला, गायक वादकाला असतात. त्यामुळं आपण आपल्या खालच्या पडीच्या जास्त संपर्कात राहावं, जे अक्रूर महाराजांनी केलं. गायक वादकाचा कोण लावत नाही महाराज, गायक वादकाला फोन. आम्ही कीर्तनाला की तुम्हाला फोन लावू शकतो, पण तू कसा आहे रे बाबा असं म्हणण्याचं प्रेम, आगळी वेगळी एक कला अक्रूर महाराजांमध्ये, ते मान्यच करावं लागेल. मी कोणाचं कौतुक वर्णन मला जमत नाही, शक्य होत नाही. मी आपण मागाशी म्हटलं मला ते होणार नाही, होईल नाही हो आपल्यापेक्षा काय जगणे. अरे व्यापक दृष्टिकोन ठेव. काही माणसं छोट्यांमध्ये लहान लहान बच्चे हो, त्यांच्यात गेल्यावर एकदम सिरियस राहतो. काय शिकतोय तू? अटॅक की नाही एखाद्या दिवशी मोकळा राहील जरा आतून बाहेरून. इथं महाराज आपल्या वादकाबद्दल विचारता आणि तुला काय लाज आहे? आपल्याला ते जमलं नाही. आणि इकडं येतो तो मंडपच तोय महाराज, हा आनंदाचा आहे, समाधानाचा आहे. अक्रूर महाराजांचा विजय माझा विजय, विशाल महाराज खोलेंचा विजय तुमचा विजय, तुमचा विजय माझा विजय. अरे आपलाच बच्चा आहे ना कोणीतरी, अशी म्हणण्याची रीत जर इथून पुढे आपण जोपासली. आता आपण जबाबदार नागरिक आहे महाराज, वारकरी संप्रदायातली जबाबदार माणसं, कीर्तनकार या मंडपामध्ये जबाबदार गायक वादक आहे. तुमच्याकडे पाहून गायक तयार झाले, तुमच्याकडे पाहून कीर्तनकार तयार व्हायला लागले. त्यामुळं आता आपण जबाबदार नागरिक आहे, त्यांना सांभाळून घेणं, आपल्या जवळ घेणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. नुसतं कीर्तनच करणं जबाबदारी नाही आपली. आता त्याच्या पलीकडे गेलो आपण. चला 12:30ची वेळ दिली होती, महाराज 10 मिनिट राहिले, त्यामुळं आवडतं घेतो. राहिलेला एवढा भाव सांगतो फक्त महाराजांच्या चरित्रातला. विचारलं महाराजांनी आल्या आल्या, सोनबा कुठे? तो आजारी हे माहिती पडले. वर कीर्तनाला गेल्यावर डोळे उघडून पाहिले तर तोच कीर्तनाला हजर. कोण? सोनबा ठाकूर. महाराजांना वाटलं रे बघा आजारी असून कीर्तनाला आला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर विनेकरांनी महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं. स्वतः मृदंग वादक सोनबा ठाकूरांनी आपली पगडी, आपला पटका बाजूला केला आणि घोंगडं खांद्यावरचं बाजूला ठेवून महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. सोनबा ठाकूर याने खूप छान मृदंग वाजवला म्हणून याचं कौतुक केलं पाहिजे. कडे हात वरती केला आणि पाठीवर थाप मारणार. हक्काच्या माणसाने कधीतरी पाठीवर थाप मारावी, जन्मभर विसरत नाही. कधी कधी ही पाठ नशिबवान समजतो की या पाठीला बोधे बाबाचा हात लागलाय, या पाठीला वक्ते बाबाचा हात लागलाय, एखाद्या शिवगुरूंचा हात, रखमाजी बाबाचा हात हात लागल्याशिवाय माणूस, परिस्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नाही. जीवाभावाच्या माणसानं कौतुक करावं. वा जन्मभर आठवतो तो स्पर्श.
थाप टाकावी, थाप घातली सुद्धा, पण थाप पाठीवर बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. आश्चर्यचकित झाले तुकोबा, इतका छान मृदंग वाजवला. आजारी होता, 2 शब्द बोलायचे होते, बोलला नाही माझ्याशी. गेला कुठं सोनबा. एका काळीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री कीर्तनाला हजर होते. महाराजांच्या पुढे आले. काय झालं बाबा? बघा ना, सोनबा बोलला सुद्धा नाही हो माझ्याशी. हा, मी बघतोय ते, थांबा तुम्ही, मी आणतो त्याला. रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी आले. लोहगावात, बरं का, सगळं लोहगावला घडतंय. दरवाजा बंद. अरे सोनबा, दार उघड बाबा. महाराज वाट बघताय भल्या माणसं तुझी. इतका गोड मृदंग वाजवला ना, आपलं निघून आला. 2 शब्द बोलायचं महाराजांशी. वेळाच का रे? उघड दार. पोत्याना दार उघडतोय आणि खाटेवर पडलेले, बांडीसावर झोपलेले सोनबा ठाकूर अंग तापानं फनफनलेले, उजव्या हातात माळीचा जप चालू आहे. त्या माळीचा जप श्री पांडुरंग नव्हता, श्री ज्ञानदेव नव्हता, रामकृष्ण हरी नव्हता. तुकाराम 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 तुकाराम. जवळ गेले ना हात लावला. सोनबा, अरे किती तापलाय तू? एवढा ताप चढलाय म्हणून पटकन निघून आला. धारा लागल्या. झालं कीर्तन? सोनबा विचारतो. झालं म्हणजे तूच वाजवलं ना? नाही बाबा, हा सोनबा ठाकूर हा जिवंत तुकोबारींच्या कीर्तनात नाही. असाच प्रसंग वैद्यबाबांच्या जीवनात होता. तुकोबारींच्या पालखीचं प्रस्थान, वैद्यबाबा संस्थेत झोपलेले होते. रडत होते वैद्यबाबा. तासन तास ज्ञानेश्वरी वाचायची पोरं वैद्यबाबांजवळ. बाबा बनायची पोरं, ज्ञानेश्वरी बंद करू नका रे वाचणं, ओव्या मला आवाज देतात. एखादी ओवी सुटली तरी बाबा म्हणायची, अरे 34 क्रमांकाची ओवी सोडली तुम्ही पोरो, अशी ओवी सोडू नका रे. त्या ओव्या गुदगुल्या करता आम्हाला, त्या ओव्या आवाज देता आम्हाला. वैद्य बाबा बघा, या पोरानं ओवी सोडली, तुमच्या कानावर मला पडू देत नाही, ओव्या सोडू नका. बाबा आज प्रस्थान आहे तुकोबारींचं, माहितीये ना तुम्हाला? हो माहितीये. मग नारळ आलं तुकोबारींच्या प्रस्थानाचं, मानाचं. बाबांनी भजनाला सुरुवात करावी, बाबांच्या थापलेलं भजन सुरू व्हायचं वैद्य बाबांच्या प्रस्थानाचं तुकोबारींच्या. ते नारळ आलं, महाराज मस्तकाला लावलं. आपण सगळे थकल्यावर याची अनुभूती येईल आपल्याला, लक्षात ठेवा. आज त्याची किंमत कळत नाही, पण तुमचा चाहता वर्ग तुम्ही थकल्यावर ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला त्या गावाचं, त्या सप्ताहाचं, त्या मंदिराचं चित्र तुमच्या पुढ्यात, तुमच्या नजरेसमोर उभं राहील. आपण तिथे सेवा केली, लोकांनी आपल्या चाली ऐकल्या होत्या, आपल्यासोबत भजन केलं होतं. आज घडत नाही भजन. देह थकला, हात चालत नाही, शरीर थकलं की मृदंग वाजवता येत नाही महाराज. वय वाढलं की आवाज जात नाही पार सप्तकामध्ये. हात थरथरायला लागले की शब्द उमटत नाही. जिभेतली, ओठातली ताकद गेली. तुमच्याजवळ सगळं ज्ञान असू द्या, शब्द नाही काढू शकत तुम्ही. इथपर्यंत शब्द येतात, जिभेवर शब्द येतात, पण ओठावर येत नाही. देह आहे ना तो, त्याचा स्वभाव आहे थकणं. तो जर चालतच राहील तर त्याला काही धर्म आहे की नाही व्यवहारातलेला? असं आहे. ते नारळ लावलं मस्तकाला. वैद्य बाबा म्हटले, रे तुकोबारींचं प्रस्थान आहे गड्या, आज नारळ आलं. हा वैद्य व जिवंत आहे, तुकोबारीच्या प्रस्थानात नाही. मग मी जिवंत काय? बाबांचे शब्द आहे. एक तर मी जिवंत होतो तर महाराजांच्या प्रस्थानात पाहिजे होतो, नाही तर मी आज जिवंत तरी नको पाहिजे होतो. तसे सोनबा ठाकूर हात जोडताय. मी नव्हतो बाबा कीर्तनाला. हा सोनबा जिवंत असून लोहगावचं कीर्तन वाजवू शकत नाही. मग कळालं रामेश्वर शास्त्रींना काय प्रसंग आहे. उचलला सोनबा ठाकूर, पाठीवर घेतला, चल. मिठी मारली. मला कुठे नेता बाबा? मला उतरवा बाबा खाली, उतरवा. कुठे नेता मला? नाही म्हणत होते सोनबा ठाकूर. अरे का बाबा, या बाणसावर कुठे येऊ? मला नाही हो सहन होणार. लोक मला हसतील. जिवंत आहे तुकोबारींचं कीर्तन वाजवायला आलं नाही. खाली ठेवलं, सांगितलं, सोनबा एक शब्द बोलू नको आता. तुला कुठं नेतोय सांगू? तुकोबारींच्या कीर्तनात नेतोय. असा आनंद झाला. रडत मिठी मारली. पाठीला कीर्तनाच्या जागेवर आणलं. उतरवला पाठीवरचा सोनबान, घातला तुकोबारींच्या पायावर. बघा आणला तुमचा सोनबा. जवळच घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या मिठी मारली, त्याला जवळ घेतलं महाराजांनी. मृदू अंतःकरण तुकोबारींचं, कोळ अंतःकरण महाराजांचं. मिठी मारली. त्याला म्हणता, का रे कीर्तन वाजवलं, 2 शब्द बोलला नाही, काय राग आला का तुला माझा?
नाही बाबा, पण कीर्तन वाजवलं नाही तर बोलू कसं? बघा रामेश्वर बाबा, चेष्टा करता लोगावची माणसांची. एका काडीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि म्हणता, बाबा महाराज, ज्या मृदंग वादकाच्या तालावर आम्ही नाचत होतो, ज्याच्या वादनावर आम्ही प्रमाण म्हणत होतो, तो लोहगावचा सोनबा ठाकूर नव्हता. पंढरी क्षेत्रातून सोनबा ठाकूर नावाचा वादक. आम्ही पंढरपूरच्या वादकाचं कीर्तन वाजवणं बघितलं, पण देहूच्या तुकाराम महाराजांचं कीर्तन आम्ही आज ऐकलं नाही. आम्ही ते कीर्तन ऐकलं का? कोणतं? तुकिता तुलसी प्रामाणिकपणा नसली की आपल्या गैरहजेरीत, आपल्या आजारपणात देवाला आपली सेवा करावी लागते महाराज. असा संप्रदाय आपला. चाल म्हणता आले नाही, देव म्हणून घेईल. थकलेली तपत आहे, या लोकांना मी फेस कसं करू? लाखोला समाजाला कीर्तन कसं करू? काहीच करू नको, अनुसरण कर. याचं अंतर कमी होऊन जगाचा मालक तुझं अंतर कमी करून तुझी सेवा पूर्णतेला करून घेईल. सोनबा ठाकूर वजा झाला आणि जगाच्या मालकाला सोनबा ठाकूर बनून मृदंग वाजवावा लागला. हे पारमार्थिक साधनेचं मिळालेलं फळ आहे. ते फळ आपल्याला मिळावं अशी अपेक्षा असेल तर मी सोनबा ठाकूर, मी वादक, हे माझ्याचकडून होईल. मी गायक, मी अमुक, मी या जातीचा, मी या धर्माचा, मी या बापाचा, इतका समाज मला मानणारा, हे वजा करणं हीच काळाची गरज आहे. तेवढं वजा झालं, अनुसरे तो अमर झाला. एक चरण खूप झालं, राहिल्या 3 चरणाचा भाव तुमच्या पाठी सगळ्यांच्या तरी मी सरळ सांगतो. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. न देखती गर्भवास म्हणजे अमरपद मिळालं की गर्भवासाचं दुःख राहत नाही. मोठ्या फळात छोटं दुःख वजा होतं. चोरी झाली 20,000 रुपयाची, बायको म्हणते लवकर कंप्लेंट करून या पोलीस स्टेशनला, आपल्या घरात चोरी झाली 20,000 रुपयाची. जा 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 पटकन. हा पोलीस स्टेशनला निघाला 50 फुटून बायको आवाज देते, परत या परत या परत या परत या. तो म्हणता झालं काय ग? मी कंप्लेंट करून येतो ना. ती बाई म्हणते कंप्लेंट करू नका, चोरी 20,000 रुपयाची झाली, पण चोराचं 2 लाखाचं पाकिट पडलं आपल्या घरात. 20,000च्या चोरीला दुःखच आहे, पण 2 लाखाचं पाकिट पडलं. 20 वजा केली तरी 81 नफा आहे ना. गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल, पण गर्भवासाचं दुःख सहन करून घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, हे सूत्र आहे ना. त्यामुळे गर्भवासाचं दुःख संतांना वाटत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. अरे याही जन्मात विष्णूचेच दास आणि पुढच्याही जन्मात अनुसरणाच्या आधारावर विष्णूचेच दास. आणि काय गर्भवासाचं दुःख पाहायचं महाराज, पण इतकं दुःख सहन करण्याची ताकद तुम्हाला देईल कोण? अभंगाचं 3रं चरण. विसंबेना माता बाळा.
माता बाळा पैसा लळा पाळावा. जशी आई लेकराला विसरत नाही तितकं प्रेम केवळ केवळ भक्तीतल्या अनुसरणानं अकारण कारण करुणावरुणालय जगत आधार रुक्मिणी कोणाला समजून असलेला भगवंत आपल्यावरती करतो. तितकं प्रेम आपल्या सगळ्यांवर परमेश्वरानं करावं ही शुभ कामना ही सदिच्छा व्यक्त करूया आणि कीर्तन सेवेला विराम देऊया. जर आपण तितकं गोड अनुसरण केलं तर त्रिभुवनी ज्याची सत्ता तो गया रक्षिता तो झाला. तुकोबारीनं रक्षण करायला आला आपल्यालाही एक दिवस रक्षण करायला येईल यात काही शंका नाही. त्यानं यावं याकरता न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. कीर्तन संपलेलं आहे. मकरू बाबांची इच्छा आहे तेवढं पिंगळ म्हणा. मला वाटलं आजच्या कीर्तनात माझी सुटका होईल. परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम? समाजाचा थोडा आवाज देऊन ऐकू द्या. हे जरी नाही का